इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापूर। मी ॲडव्होकेट केशव इंगळे प्रभाग 22 मध्ये फिरत असताना आम्हाला या ठिकाणी एक प्रकर्षानं जाणवलं की नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत, ते फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच सोडवलं जातात अशा पद्धतीचा विचार इथल्या जनमानसामधून येताना थोडंसं आम्हाला बरं वाटतंय। आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या लाडक्या खासदार आदरणीय प्रणिताई शिंदे यांनी सर्वंकष विचार करून सर्व तळागाळातल्या एका गरीब अशा असणाऱ्या कुटुंबाला सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे। आणि याचा निश्चित फायदा माजी महापौर संजयजी हेमगडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना यांना निश्चित यांच्या अनुभवाचा या ठिकाणी फायदा होणार आहे। काल आपण पाहिलं की खासदार प्रणिताई शिंदे आणि आमचे प्रवक्ते आदरणीय प्राध्यापक अशोक निंबर्गे सर, काल आम्ही एक मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध केला सोलापूर शहरवासियांसाठी। त्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ते रोज आम्ही 1 दिवसात त्या ठिकाणी पाणी पुरवठा करणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाचा झोपडपट्टीचा भाग म्हणजे त्यांच्या ज्या अडचणी कुठल्या असेल, जे वाढलेले टॅक्स आहेत, मागच्या 5 वर्षामध्ये भाजपच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स मध्ये वाढ झालेली आहे। गोरगरीब आज महागाईनं उच्चांक गाठलेला आहे, घरामध्ये चूल पेटत नाही, घरामध्ये कुठल्या पद्धतीचं काम होत नाही आणि एकीकडे महागाई वाढवता आणि एकीकडे टॅक्स वाढवता, या दोन्हीमध्ये सर्वसामान्य जनता ही भरडली गेलेली आहे। आणि म्हणून आम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जाहीरनाम्यामध्ये आम्ही पहिल्यांदा टॅक्स हे आम्ही कमी करू, 1 दिवसाआड पाणी स्वच्छ आणि मुबलक प्रमाणामध्ये देऊ। पाण्याचा साठा सोलापूर शहरामध्ये खूप आहे, परंतु नियोजनाच्या अभावामुळे पाणी मिळत नाही लोकांना। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही 1 दिवसाआड या ठिकाणी स्वच्छ आणि मुबलक असं पाणी या ठिकाणी देणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणालसारखा एक उच्च शिक्षित या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि त्यांचं एक स्वप्न आहे सोलापूर शहरामध्ये MPSC चे क्लासेस जे मोफत आहेत ते आपण या ठिकाणी माध्यमातून चालवून MPSCच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चालना देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणाऱ्या अशा पद्धतीची विनंती करतो। काँग्रेस पक्षाच्या डी ब्लॉक पदी अध्यक्षपदी विराजमान असून ज्या वेळेस समजा तुम्ही आमदारकी इलेक्शन असतील किंवा खासदारकी इलेक्शन असेल, आता स्थानिक लेवलचे इलेक्शन महानगरपालिकेचे लागलेले आहेत। आम्ही या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून अनेक असे योजना म्हणा किंवा रस्ते, ड्रेनेज या गोष्टी जे काही करायचं होतं ताईंच्या माध्यमातून आम्ही ऑलरेडी आधीच केलेलं आहे। पण गेल्या 10 वर्षापासून आपण इथल्या स्थानिक लेवलचे जे नगरसेवक निवडून आले होते त्यांनी इथलं फक्त आश्वासन, भूलतापा आणि इलेक्शन आलं की ते फक्त जीव घालणं, पैसे देणं या जोरावर मतं मागतात। पण प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही ह्या इथं लोकांकडे जात असताना काम दाखवतो, आम्ही कामाच्या जोरावर मतदान मागतो। त्यामुळे आम्ही आज इथे घरोघरी डोर टू डोर आम्ही जात असताना लोकांच्या मनात एकच म्हणणं आहे की ताईंचा हात अजून बळकट करण्यासाठी आम्ही ह्या चारही उमेदवारांना मतदान करणार असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही आज घरोघरी जात असताना आम्हाला आनंद होतो की आमची चारही उमेदवार हे मताधिक्याने निवडून येतील असं मला खात्री झालेलं आहे। धन्यवाद। तर 22 मध्ये प्रचाराला तुम्ही आलेला आहात, पण सत्ताधाऱ्यांकडून देखील दावा केला जात आहे, काय सांगाल, कसं आहे लढत 22 मध्ये काँग्रेस? 22 मध्ये आमचे चारही उमेदवार अतिशय सक्षम आहेत। माजी महापौर माननीय संजयजी हेमगड्डी यांचा अनुभवाचा फायदा, त्याचबरोबर युवा नेता कुणाल गायकवाड याचा जनसंपर्काचा फायदा आणि अतिशय सुशिक्षित असलेल्या आमच्या राजनंदाताई डोंगरे यांची एक प्रतिमा, त्याचबरोबर एक उत्तम गृहिणी असलेली अर्चना जाधव, या सगळ्यांचा उत्तम जनसंपर्क आहे। प्रभागामध्ये पदयात्रा करत असताना, बैठका घेत असताना, छोट्या सभा घेत असताना लोकांचा अतिशय उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। लोकांकडून मागच्या 5 वर्षामध्ये इथल्या नगरसेवकांनी फार मोठी फसवणूक केली अशा प्रकारची एक भावना लोकांच्या मनातून या ठिकाणी उमटताना दिसत आहे। त्याचबरोबर आमच्या या 4 उमेदवारांना फायदा कोणत्या गोष्टीचा होणार असेल तर या भागाचं 3 वेळेला प्रतिनिधित्व करणारे त्यावेळेच्या आमदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांनी या ठिकाणी विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे। लोकांच्या घराघरामध्ये हाताचा चिन्ह पोहोचवण्यामध्ये प्रणितीताईंचं नेतृत्व यशस्वी झालेलं आहे। खासदार म्हणून देखील प्रणितीताईंचं या प्रभागाकडे विशेष लक्ष आहे। त्यामुळं या भागातले सगळे नवे जुने कार्यकर्ते एकत्र येऊन यंदा परिवर्तन घडवायचं अशा प्रकारचा निश्चय सगळ्या लोकांनी केलेला आहे।
मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 22 मधून काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा मला विश्वास वाटतो. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।